बघ अनिता काय झालं आपलं पहिलं ठिकाणी ना मालकानं ना काढून टाकलं तर मग मी दुसरे काम बघितलं चांगला मालक आहे पण हा चांगला आहे का? हा चांगला आहे पगार पाणी चांगलं देऊ राहिलं मला ठरवून घेतलंय मी चांगलंय मग आता बघू आता काय होतंय पुढं. चला दादा पण पहिला मला काम सांगा तुमचा वाला आता हा नाही सांगणार ना. नाही तुम्ही शिकत ना त्याला मी सांगून दिले मला 3 मुली आहे पण ते शिक्षण चालू आहे त्यांचं. तेच तर नाही तर ते काय तिथल्यासारखं इथं नको व्हायला. अभ्यास नाही करून बरं मी काय म्हणतो ऐका ना अनिता तेव्हा त्या मालकाने ना आपल्याला साहित्य दिलेलं आहे हे सगळं. हा हे बघ कूलर पण दिला. हा एक कूलर हे बघ याला टेबल तिकडं टेबल कपडे ठेवायला तिकडं ते कपट डायनिंग टेबल चांगलंय. हा हे बघ 2 गाद्या बाज मला बाहेर झोपायला मालक चांगला दिसतोय. झोपू का दाजी? मामा ते बघितलं का मामाला काही कामच नाही. बघा तुमचा मामाने जिकडे गेला तिकडे चव घालतो मावाली. मामा चांगली चांगली आहे ना झोपा काढायला निसतं आहे नाही. बरं मी काय आता अनिता आता हे आपल्याला साहित्य लावून घ्यावं लागेल. हा आता लावावं लागेल आतमध्ये सगळं. मामा आहे ना. हा मामा उचली ना. हे का का आपल्याकडे आहेत ना 2-4 जोडदार आहेत आपले त्यांना घेऊन ये तुम्ही. आणि तू कशाला आहे मामा मग तू कशाला आहे? एकट्याला जाईन का? दादा आहे ना जोडी. लोकांना पैसे कशाला घालायचे तर आपल्याकडे पहिले पैशाना पाणी ते काय फुकट येणार काम करायला. ते खरंय भरायला पण मामा काय नाही बघू नको चल टापक्याने उचल डर लागायचं. चला तायडे आपण जास्त दमच नाही लावायचं. मोकळायचे मामा उचल्या उचल्या उचल ना उचलतोय ना पुढे नुसतं असं धरून राहिलाय. अर्चना तू दिसायला फक्त असाय झाडा जोडा काहीच कामाचं नाही. अहो दादा पण खातो किती मामा? खातोय खातोय मी. मेवण्याची इथं लहानपणापासूनच चाललंय मेवण्याच्या इथं पार. बरं पाय बरं एकदा उचलून पाय आणि त्यावर हात उचला नाही ना उचली तुम्ही माझ्या घेऊन येतो. बरं आणि मी काय तुम्हाला काय उचलणार नाही. बरं तो का माणसं आहे का? आहे मग आपल्याकडे 2-4 माणसं घेऊन येतो मी त्यांना. पळत ये मग जा पळत जा परत पाहू ना नंतर मामा जा लवकर पटकेनी मग. बरं लवकर ये. दादा काय हा मामा जर असाच करीत राहिला तर इडून जायची पाळी येईन आपल्याला. पण याला आपला पिक्चर सोडित हा सारखा आपल्याच मागे काय करावं याला सगळा कटाळा आला मला याच्यावाला. जाऊ दे आता मग दादा त्याचंही लग्न नाही झालेलं मामा हाई लावितोय ना थोडंफार जीव आपल्याला त्याच्यामुळे काय एवढं भांडायचंय. हा काय पेव गाणं घालतोय काय सांगितलं काय नाही आपलाच मामा आहे त्याच्यामुळे काय नाही बोलायचं. आम्ही कुठं म्हटलं लोकांचं आहे आपल्याचे काय नुसती भांडणं करीत का? मी केव्हा भांडणं केली? माझं ऐकायचं जरा काय मी तुमच्यात मोठी आहे ना तर माझं ऐकायचं तुम्ही दोघी ना जरा शहाणपणा कमी जरा तिचं ऐकायचा जरा तुमच्यापेक्षा ती मोठी आहे ना शब्द बोलायचे जरा फिरू तिला. आता अभ्यास पाणी करावं लागन मोठं व्हावं लागन किती दिवस असं गरीब राहायचं याच्या त्याच्या घरी काम करायचं. मग तो आपल्या तिघीच्या हातात आहे आता की आपल्या वडिलांना चांगली आता जरा जीवन द्यायचं. हा ह्याच्या त्याच्या काम करू 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 करून आपलं लहानचं मोठं केलं ना लहानपणीच आपली आई गेली. हा मी काय म्हणते मग तो टेबल आम्हाला दोघीला अभ्यासाला आमच्या रूम मध्ये दे. मग अभ्यास तेवढाच करायचा तो टेबल लगेच तेच तुमच्या हाल दोघीला उचल. तो नाही म्हटले मी तो म्हटले मोठा ते उचलायचं बरं का तुमचं काय असेल ते देऊन टाकतो. हा नाही तर एक काम करता का तुम्हाला आहे ना अर्धी पाहिजे तू चौघाला बी. हा चला हे काय बाई याला काय म्हणतात काय कूलर हे 2 बॉक्स ते 1 बॉक्स खाट गादी हे काय असेल ते. हा 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 कधी हे बाय दिदे दाजी हा बाय आणले 4 जण आणले का? हा नरा पुढून वा बाजूला आता तुम्ही सांगितलं होतं ना मामाला कामच आहे. मग उचल आता उचल नको चला हा असं खावं लागत त्याला उचलायला. हा सगळे खाऊनच आलेले. आता उद्यापासून खाऊ मग. हे भाऊ तसं नका म्हणू भाऊ. उभं करावं लागेल उभं. हळूहळू घ्या तोडीत आण. हाई एक तर लोक असं काम करा काम आहे हळूहळू चलो अंदर एक एकदम जा आतमध्ये एकदम जाऊ अंदर. तुम्ही मध्ये घुसा घुसा मध्ये
इकडे ह्या कोपऱ्यात लावा बरं का, इकडून इकडे तोंड करून लावा हा. ह्या कोपऱ्यात. हा खिडकीच्या इकडच्या साईडला. हा जा. हो माग पहा बरं. हा नाही नाही दाजी चिटकून लावलं एकदम. आम्ही का पाय काय हालत आहे का? नाही ना हा बघ हा. नाही तर पडा ना आमच्यावर. हा नाही, बरोबर नाही. आहे. याला हा कप्पा मला ना हा कप्पा तिला. अगं दम खाल्लं की भांडणं करायला लागली लय का? वाट्या करून आल्या का तुम्ही? आमच्या दोघींचा, तुमचा नाही. हा ग मग आमचे कपडे कुठे ठेवायचे? ठीक आहे आपण टपाट ठेवू. बघितलं चला. का? बरं दुसऱ्या याच्यात ठेव, चल तू देवाने ठेव. बरं ते बाकीचं हा, दुसरं आणा वाटं काय. हा, हा. हा मामा ढिला म्हणून सांग सगळं. पण बघितलं ना मामाने आणले की नाही माणसं. मामा सारखेच आहे ते. पैसे पण दादालाच द्यावं लागतं. आता मला 400-500 रुपये बोलले फुकट आले का ते? काही नाही द्यायचे, नाही द्यायचे. उचला चला आय. हळूहळू ते काचच आहे ते फुटन. पुरी अभ्यास करणार त्याच्यावर. हळू हळू. लागलं घासलं ना तिथं मामा. हो आणि जा, इकडे घ्या कोपऱ्यात. तिथं घ्यायचं का दाजी? इकडे इकडे. कसं लावायचं सांगा बरं. फिरणा. इथं मध्ये ठेवा. फिरलो. हा, खाली ठेवा परत उतरून असं सारखं घ्या म्हणजे कोपऱ्यात बसून जाईल. हा 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 घ्या कोपऱ्यात व्यवस्थित घ्या अजून. तिकडं लोटायचं का हा, तू? लोड व्हा तिकडे. घ्या पाठीमागे. मामा ते काय असं सांगत असं चांगलं आहे, तर काय म्हणू? सांग काय माहिती आहे काय हा काय? बस बस राहू द्या. इथे दोघी बसून अभ्यास करते. हा 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 आणा टापाटा आणा. ते कूलर आणा त्याला. कूलर लागणच आता. उन्हाळा किती आहे कूलर मरणाचा. आहे ठीक आहे. पण मालक चांगला आहे. कूलर सुद्धा दिलाय उन्हाळ्याचा. हा, किती हा. काळजी आहे. हा मी तर एवढं बाकीच्या लोकांनी नाही ना, मी काळजी बोललो नसती होतो. कामगाराची. बरं का आणि जा मी मालकाला बोललो होतो म्हटलं मला पुरी शिका हळूहळू, हा. त्याला अभ्यास करावा लागेल म्हटलं मस्त पाहिजे आम्हाला आहे ना कूलर वगैरे द्या ते लगेच दिला. हा हे लावा. ठेवा ठेवा तिथे ठेवा. खुर्ची काढ रे खुर्ची काढ ती. हे काय आहे? कवर आहे ना. राहू दे खुर्ची. बेड. सोपं आहे होय? हा, इकडे टाका. टाका असा. दादाला झोपायला बरोबर नाही आहे ना. अगं मी मला बाळ दे. आता आपण पहिल्यांदा सोफ्यावर बसणार आहे तर. हा. हे पा पूर्व मामा. सगळं हा हे झालं सारं लावायचं आता ते म्हणले का देतो पैसे. हा देतो ना दाजी. हा? बघितलं ना काय काय मामा? काय नाही दाजी इकडे आहे ना. इथूनच बोल ना मामा. काय ही 4 जण होती. 400 रुपये द्या. 100 रुपये वरून लिहिले द्या. एक क्वार्टरला बोलली गेली त्याला. अरे काय पाय ना तो मामा काय म्हणून राहिला 500 रुपये द्या. 500 500. 500 रुपये मागून राहिले. पैसे नाही मामा. हा माहिती आहे ना तुला पैसे नाही आपल्याकडे. हे मारतील मला बाहेर नेऊन. मग तू कशाला बोलून आणायचं? काय खरंय मग आपण आपल्याला नसतं उचलला का असतं का ते. हा हे दाजी ते असं धडधाकड मामा आहे एवढा आणि तुला काय. लई साईड बरं जाऊ दे आहे तर देऊ टाकी पुढे बसतील जाते नाही नाही, नाही द्यायचे पैसे. काय? नको नको पैसे नाही द्यायचे मामा जा. नाही द्या दाजी. सुट्टी द्या मात्र. सुट्टे नाही हो मार्क्स बंद वाटे कडे. हा चला देतो तुम्हाला. हा. कशाला पैसे दिले? मग आता ते माणसं आणले त्याला मग आता काय करते थांबव तू. काय दादा पैशाचं आपल्याकडे पहिलंच काय असतं काय नाही बघायचं. दोघी काय चाललंय काय हे बघ, हे यांना कधी भेटलं नाही ना हे म्हणून ये. कळलं का? अगं मजा बघ किती येते ती दादी बघ किती नरम नरम आहे. बघ मजा तर लई मस्त आहे ना. राहिली. दादा तुम्ही बसून बघा. तुम्हाला आवडलं दादा? दादा तुम्हाला सांगते आता तुम्हाला ना असं खाली बसून चहा पाणी नाही येत. याच्यावरच चहा पाणी पोहे जेवण. हो ना हा का ग? नाही पण लई चांगलं झालं भारी भेटलं पण आपल्याला नाहीतर तसं पण जे कामगार असते त्यांचं कोण इज्जत करते. आणि कोणी एवढा विचार पण करीत नाही. गाड्यावाने काम करून घेते नुसते गाड्यावानी एवढं सामान दिलं सोन्यासारखं घर दिलं नाही खिडक्या देणारच बसून म्हणले दादा ते तर जाऊ दे आपल्याला तर म्हणजे नाही का पंखा लावायची गरज नाही. एवढी भारी हवा येते पहा ना. दिले ना त्यांनी. काय ग तायडे काय झालं? काय नाही होय दादा आपण जर श्रीमंत असतो तर किती चांगलं झालं असतं ना. असे गरिबीचे दिवस नसते आपल्याला काढावं लागले. काय माहिती का आणि का आता बस श्रीमंती काय सगळ्याच्या नशिबात राहत नाही बरोबर आहे की नाही. 5 बोट सारखे आहे का. पण आता काय आपल्याला एक एकर जमीन आहे पण ती माळ काढायला आहे तिला काही पिकत नाही. तेच तर हा मग त्याच्यामुळे काय केलं मग आता मी इकडे तिकडेच कष्ट करतोय 6 महिन्यांना कोणत्या मालकाच्या कामाला राहायचं पुढं राहायचं
तुम्हाला मी लहानसं मोठं केलं. पण दादा मी काय म्हणते, आता तुमचं वय झालं, तुम्ही एवढं दिवस कष्ट केलेच ना, आता आम्ही आहेत ना करायला, आम्ही करतो, तुम्ही आता आराम करा. हे बघा अनिता, आता तुम्हीच माझ्या मुली आणि माझीच मुलं आहे तुम्ही, बरोबर. पण माझं ध्येय कोणते माहिती आहे का, तुम्हाला शिकवणं. आणि शिकवण्यास सुद्धा तुम्ही कितीही शिकल्या तरी मी तुम्हाला शेतकरी नवरा पाहून देणार आहे. एक ध्यानात असू द्या, माझी अजून कष्ट करायची हिंमत आहे. मी तुम्हाला काय कुठल्याच गोष्टीचं काही कमी पडून देणार नाही. दादा शेतकरी नवरा का बरं? आता शेतकरी नवरा कावर म्हणजे जे शेतकऱ्याला जे पिकतं ना ते कुठंच काही पिकत नाही. नोकरीवाला काही पिकत आहे का? तो महिन्याला फक्त पगार घेतोय म्हणून त्याच्याकडे भाजीपाला पिकतो का, फळावर मिळतं का पाहायला गेला. आज हे पाठीमागं आपल्या पायवर किती शेतीमध्ये आंब्याचे फळे, पपईचे झाडं लावले, केळीचे लावले, नारळाचे लावले, आहे का तिकडे बघायला मग सिटीमध्ये? आम्ही तिघी शेतकऱ्यालाच का? अगं अर्चना, तू म्हणते ना शेतकरी नवरा काम आम्हाला, पण शेतकऱ्याजवळ काय जे नाही ते पिकत आहे, बरोबर. फक्त त्याला दुकानातून फक्त किरकोळ किराणा बाजार आणायचा आहे. त्याला दुसरं काय आणायचं आहे का मला सांग? कांदा, मिरची, भाजीपाला, फळाव, बरोबर आहे की नाही? आणि शेतकऱ्याजवळ काहीच कमी राहत नाही, एक हा. ध्यानात ठेवायचं. माहिती. मग तुम्ही एक काम करता, दोघींना द्या शेतकऱ्याला, मला सिटीमध्ये द्या. कशाला ग तुला शहर सिटी मध्ये? दादा जे म्हणतात ना तेच बरोबर आहे, आपल्याला सगळ्यांना शेतकरी नवराच हवाय. आणि तसं पण काय ठेवलं नाहीये शहर सिटी मध्ये. काय आहे तिकडं? फक्त प्रदूषण. मोठ्या मोठ्या सिटी आहेत, दिल्ली, मुंबई, पुणे, काय इकडं फक्त गर्दी गर्दी, प्रदूषण, श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. आपल्या इकडं बघितलं कशी सुंदर हवा, गोड हवा, त्याच्यात प्रदूषण नाही. आता कोरोनाच बघ, कोरोनामध्ये सगळे गावाकडे पळाले होते, कोणी सिटीमध्ये थांबलं का? आणि काय करायचे ते? मग उलट आपल्याला गोळ्या औषध माहित नाही, दुखणे होत नाही, तर आपण इकडं किती चांगले आहेत उलट. त्याच्यामुळं कधी पण हेच आपल्यासाठी बेस्ट आहे. हा बाई दिदे, मला नको त्या शहर सिटी मध्ये. तिथे त्या एवढा फ्लॅट आणि राहते त्या खोड्यात. मला असं मग बसरायचं. बघ ही हुशार आहे तुझ्यापेक्षा लहान असून, आणि तुला कळा नाही. बरोबर आहे तुमच्या दोघींचं. मग मी पण आहे ना खेड्यामध्येच लग्न करते. दादा तुम्ही म्हणाल तिथे मी लग्न करायला तयार आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. जाईल तयार. मग आता आणि मग त्या दोघी काय म्हणतोय तुला? मग तेच म्हणते, तेच मी म्हणते आता. जाऊ दे दादा, समजलं ना तिला. मग काय तर मामा सर हे, आला काय पिऊ तू? हा घेतली का तरी सकाळी सकाळी? थोडी घेतली, लय नाही घेतली, थोडी. मामा हो. आपलं काय आहे कसं आहे सगळं माहित आहे तुला, आणि तरी असं वागायचं वय. आता काय मला सवय लागून गेलेली. ह्याच्यामुळे दादा तर दिले ना पैसे. नाही तेच ना, आणि ह्याच्यामुळे ना कोणी बायको दिली नाही अजून. आणि तुझ्या अशा वागण्यापायी आम्हाला नवरे चांगले भेटायचे नाही बरं का. मग भेटतील ना. लोक बघत येत आई बाप कसे येत, सगळं फॅमिली बॅकग्राऊंड बघत असतात. आम्ही एवढं शिकतोय, सगळ्या गोष्टी येत, त्याचं तर काही घेणं देणंच नाहीये, नुसतं 10 रुपयाचं. कधीतरी माझ्या बापाला बी हातभार लावू जा मामा. तो काय हात मारला? तोच मा पैसे 200 नेतो रोज. मग स्टार चालू झाले का? मग नाही तो स्टार्ट मासनात गेल्या होती. मामाचे स्टार बघितला का? स्टार हम्म. रात्री ते ढगात पडत ते का? ते रात्रीचे 10 रुपये नाही, दिवसा दिसत येते स्टार. बघा तुमचा मामा. तुम्हाला हा? म्हणत असते ना का पैसे देत जाऊ. काय रे बांट्या? हो अरे आता तुझी बहीण गेली, गेली ना. बरोबर ना? हा मला तो इकडे काय काम आहे मला सांग बरं. हा तू येतोस का इथं? म्हटलं आहे ना, भाषातला जीव आहे आपल्या. हा कोणत्या का? भाषेत जास्त जीव आहे तुझा? हा कोणत्या भाषेत? ती घेतोय. पण एक नाही नाही मामा, आज एकाच नाव घ्यायचं. हा? घ्या आमच्या तिघीतून एकीचं नाव घ्या. घ्या लवकर. आपल्यातला जीव आहे आपला. पाहिलं ना ग, पाहिलं ना, शेवटी आहे ना. आपण आपल्या अभ्यासाचे पैसे बाजूला काढून मामाला देत होतो. घरामध्ये पहिलं कोण आहे? मीच. जे पहिलं असतं लेकरू ना त्याला जास्त जीव लावला जातो. हा ना, मग तो तुझ्या लग्नात पण असा अंतरपाठ धरण ना, तो तिकडे वरड आणि हा इकडे वरड पिऊन. पाहिला मान मला आहे म्हणून मै लाडकी भाषी. बाबा माझ्या लग्नात फक्त ना पिऊन नको येऊ, आंतरपाठ धरायचं सोडून बाटली धरून बसशील पिऊ. नाही नाही, तसं नाही करायचं. थोडी भरोसाच नाही तुझा. नाही याला पैसे काय? किती जमा केले मग हा? सारख्या भाषेच्या लग्नाला? आहेत मग आपल्याकडे आहेत, नंतर सांगा ना तुम्हाला. आता सांगूच नको. एवढा बंडल एवढा बंडल. हा. हा लग्नाचं तर नाही ना जमून ठेवा. एवढ्या बंडल मध्ये लग्न होणार आहे. फुलेलं आहे मी तिकडं. तू आहे ना लग्नाची काळजीच करू नको. तुला कन्यादान मामा करतो ना, काय आपल्याकडे आहेत का? 7-8 शेळ्या आहेत, हा 3 मेंढरं आहेत, 2-4 बोकडे आहेत, कोंबडे आहेत, तेवढ्या ऐकीन मी. आणि तो लग्नाला मी आहे ना कन्यादान करीन. एकीलाच का? आणि आमच्या लग्नाला काय करशील मग? तुमच्या लग्नाला तर टाकी ते मोठी होतील ना, दुसरं खांडपर तयार होईल. हा का? प्लॅनिंग चांगली आहे तशी.
लय भारी प्लॅनिंग करून ठेवली मामा. मग पण मामा एक सांगायचंय फक्त, सांग ना बाई. थोडी दारू कमी पी, नाही तर ही सगळ्यात बारकी आहे तर राहतो का नाही काय माहित. हा ना, तर नाही तर आम्हाला आहे ना काय हो दादा गुरुमाळा आणावं लागल. नाही गुरु मामा नका आणू, मी आहे ना. मग तेव्हा राहिलं तर तुला उभा राहता येईल ना पण हा मग मला तर गॅरेजच नाही. नाही तर गौसून आणावं लागला नाही हा तसं दारू जाट्यावर. तस काय नाही. हे पा तुम्ही लहान लहान होत्या ना, हा तवा कशात होते मग आपल्या सगळं मामाच्या गावाला. पण मामा आता तुझी तर येऊन बसल्यावरती आम्ही कसं यायचं मामाच्या गावाला. नाही नाही मग आपल्या आहे तिथे तुमची आजी. हा तुम्हाला मी कपडे बिपडे घेऊन देईन. काय हा कपडे घेतो ना नवे सगळ्याला, ती गेलाय मी. मग आता मामाच्या गावाला जायचं. मज्जाच मग. किती वर्षापासून नाही गेलो आपण. हा मग कधी निघायचं? लगेच चला. आणि दादा जाऊ का मग आम्ही? जा मग म्हणतोय तुमचा मामा, तर या कपडे बिपडे घेऊन व्यवस्थित. आणि तुम्ही इकडे एकटे राहता? मी राहतो इकडे राखा जोकान लागल मालकानं ठेवले आपल्याला. चला मग मामा जाऊ. चला. चला 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 चला. लय दिवसात झुकू 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 आगीन गाडी, दुरांच्या रेषा हवे सकाळी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. जाऊया मामाच्या गावाला जाऊया.